नमस्कार खवय्यांनो, माझं नाव प्रसाद चव्हाण. मी आहे छत्रपती संभाजीनगर येथे. गेल्या 12 वर्षापासून जी संभाजीनगरची डेव्हलपमेंट चालू आहे, जी की त्या अनुषंगाने शहरामध्ये बाहेरून पण खूप लोक येत आहेत. तर प्रत्येकांची चव वेगळी आहे, न्यारी आहे. प्रत्येकाला फूड वेगवेगळं लागतं. त्या अनुषंगाने आपण गेल्या 12 वर्षापासून सी फूड, समुद्रातले मासे देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत, तेही मालवणी मसाल्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्या हॉटेलला तंदुरी पापलेट असेल किंवा तवा पापलेट असेल, प्रॉन्स कोळीवाडा असेल म्हणजेच कोळंबी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपण तंदूरमध्ये पण प्रॉन्स लोकांना सर्व्ह करतो. त्यानंतर आपल्याकडे समुद्रातल्या माशामध्ये सुरमई आहे, त्यानंतर ओला बोंबील आहे, बांगडा आहे. त्याच्यासोबतच आपण समुद्रातले माशांसोबत आपण नदीतले पण मासे लोकांना चवीने आणि फ्रेश देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे कटला आहे, हलवा आहे, त्याच्यानंतर सुरमई जी आपण नदीतली सुरमई म्हणतो, बिना काट्याची, काटा काढलेली, जी की लहान मुलांना पण खूप आवडते. आपल्याकडे हायर सेलिंग आहे त्याचा, लहान मुलं खूप चवीने खातात. ते पण आपल्याकडे ॲवेलेबल आहे. तर ह्या समुद्रातल्या माशांसाठी आपण गेल्या 12 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये फ्रेश मासे, समुद्रातले मासे देण्याचा जो प्रयत्न आहे, तर तो प्रयत्न आपण अजून पण सातत्याने देण्याचा आपला कल आहे. तर पापलेट जे आहे तर ते भरपूर ठिकाणी आपल्याला कोकणात किंवा मुंबई, पुणे या ठिकाणी जावं लागतं. तर तीच चव आणि तोच मसाला, तीच रेसिपी ही आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये देत आहोत. तर त्याच्यासोबतच आपल्याकडे चिकन जे आहे, बटर चिकन आपल्याकडे फेमस आहे. त्यानंतर चिकन टिक्का आपल्याकडे आहे, जो की चिकनमध्ये आपण देत आहोत. त्याच्यामध्ये मराठवाड्यातला काळा जो रस्सा आहे, त्यामध्ये पण काळ्या रस्स्यामध्ये पण आपण चिकन देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत. आणि राहिली गोष्ट व्हेजमध्ये, तर व्हेजमध्ये आपली जी हॉटेलची सिग्नेचर डिश आहे, जी की लोक आवर्जून खातात, ती म्हणजे लसुणी पालक. बाजरीच्या भाकरीसोबत लसुणी पालक ही खूप टेस्टी लागते. आणि जे मसाले आहेत आपले, ह्याच्यावरच आपला जास्त फोकस आहे. समुद्रातल्या माशांना तर वेगळी चव आहेच आहे, पण त्याला मालवणी जो टच आहे, मालवणी पद्धतीने कसं बनवता येईल ह्याच्यात आपला 100% फोकस असतो. तर ह्या सगळ्या डिश आहेत. तुम्ही नक्की आवर्जून हॉटेल गुरु कोळीवाडा येथे भेट द्या. गुरु कोळीवाडा हॉटेल जे आहे सिच्युएट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. जालन्याला जाताना कॅम्ब्रिज स्कूलच्या पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर वरुड फाट्या या ठिकाणी आपलं हॉटेल आहे. खव्यांनो, समुद्रातले जे मासे आहेत ते खाण्यासाठी खूप चविष्ट आहेत आणि हेल्थच्या दृष्टीने पण शरीरासाठी खूप अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये प्रॉन्स आहे, हा थंडीच्या दिवसात जास्त खाल्ला जातो किंवा त्याच्यामुळं जी आहे उष्णता शरीरामध्ये जास्त तयार होत असते. थंडीच्या दिवसामध्ये प्रॉन्स आपल्याकडे सगळ्यात जास्त चालत आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सुरमई जी आहे, तर समुद्रातले जेवढे प्रकार आहेत मेन, ते आपण 100% इथे देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये ओलं बोंबील असेल, ते पण आपण देण्याचा प्रयत्न करतो. बांगडा आहे, ते पण आपण खवय्यांना उपलब्ध करून देतो. छत्रपती संभाजीनगरमधले जे खवय्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जे आउटसाईड जाण्यास इच्छुक असतात, तर त्याच्यामध्ये आपलं हॉटेल त्यांना खूप प्रिफर्ड असतं. कारण की आपल्याकडं डायनिंग पण आहे. त्याच्यानंतर मचान बैठक जी आहे, ती निसर्गाच्या सानिध्यात आहे, झाडाच्या सानिध्यात आहे. तर ते पण वेगळा आस्वाद लोकं घेतात, की निसर्गरम्य वातावरणात बसून आपल्याला जेवण करण्यात, ते पण सी फूड खायला भेटतं आहे. तर लोकांचा कल खूप चांगला आहे. आणि त्याच्यानंतर आउटसाईडचे जो लोकं आहेत, जालना झालं, बुलढाणा झालं, त्यानंतर अकोला झालं, नागपूरपर्यंत लोकं जाताना आपल्याकडे नक्की स्टॉप घेतात. माशांचा आस्वाद, समुद्रातल्या माशांचा आस्वाद कुठं घ्यायचा, तो फक्त हॉटेल गुरु कोळीवाडा इथेच चांगला आहे, असं लोकं आवर्जून पण सांगतात. आवर्जून लोकं फोन करून सुद्धा येतात. तर आपण सी फूडमध्ये आपला प्रयत्न 100% चांगला आहेच. आपलं जे हॉटेल आहे गुरु कोळीवाडा, तर आपण आपल्या हॉटेलचं ओपनिंग टाईम आहे सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत. त्यामध्ये आपण लोकांना 100% सर्व्हिस आणि चविष्ट मासे देण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये आपण कुठेच कमी पडत नाही, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. आपल्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल गुरु कोळीवाडा, जालन्याकडे जाताना कॅम्ब्रिज स्कूलच्या पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर वरुड फाट्या इथे आहे. अपोजिट रिचमंड वाईन शॉप, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.